हॅलो हाय. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी 2 दिवस कोणताही व्हिडिओ प्रिपेअर करू शकले नाही. आज जरा तब्येत बरी वाटली म्हणून 10वीसाठी एक व्हिडिओ मी प्रिपेअर करते आहे. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा मॅथ्स 2 मधला जो मॅथ्स 1 मधला जो पहिला लेसन आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. लेसन आता लिनियर इक्वेशन म्हणजे 2 व्हेरिएबल. ह्याचा जनरल फॉर्मॅट बघा. जनरल फॉर्मॅट a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. a1 b1 a2 b2 हे आहेत कोइफिशियंट. a1 कोइफिशियंट आहे पहिलं इक्वेशन. याला 2 इक्वेशन लागतात. जर तुम्हाला 2 व्हेरिएबल आहेत, 2 इक्वेशन असली तरच तुम्ही त्या प्रत्येक व्हेरिएबलची व्हॅल्यू पुटअप करून एलिमिनेट करून कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता ह्याच पद्धतीने इथे हे इक्वेशन 2 दिलेली आहेत आपल्याला. ही इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ए आणि बी ही 2 व्हेरिएबल. कोइफिशियंट कुठलं सांगू शकता का? एचा कोइफिशियंट पहिल्या इक्वेशनमध्ये आहे 3, बीचा कोइफिशियंट आहे 5. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एचा कोइफिशियंट नाही आहे म्हणजे तो 0 आहे का? नाही, तो 1 आहे. 1 आपण कधी लिहित नाही. आणि बीचा कोइफिशियंट कोण आहे? 5. आता हे c1 c2 काय आहे तिकडे? इकडे c1 c2 तसेच इकडे 26 22 आलेत. c1 c2ला कॉन्स्टंट म्हणतात. काय म्हणतात? कॉन्स्टंट. 26 22 हे ह्या दोन्ही इक्वेशनचे कॉन्स्टंट आहे. आता आपण हे इक्वेशन 2 मेथडने आपण सोडवू शकतो. पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड, दुसरी मेथड आहे एलिमिनेशन मेथड. पहिली मी तुम्हाला सांगणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. बाय सबस्टिट्यूशन मेथड. ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. आता ह्याच्यामध्ये मी परत इक्वेशन लिहून घेते. हे आहे इक्वेशन 1, हे आहे इक्वेशन 2. आता तुम्ही जर पाहिलं तर इक्वेशन 2 मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो ए आहे ह्याला काहीच कोइफिशियंट नाही. त्यामुळे आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये एची व्हॅल्यू बीच्या फॉर्मॅटमध्ये काढणं खूप सोपं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, ह्या 5bला उजव्या साईडला आणणार आहे. म्हणजे एची व्हॅल्यू काढणार होतो आपण. ए इज इक्वल टू 22 मायनस 5b. इकडे ॲडिशन चालू आहे. 5bची साईन आहे प्लस, इकडे आल्यावर ती होणार आहे मायनस. आता हे झालं तुमचं इक्वेशन 3. हे 3rd इक्वेशन तयार केलं तुम्ही. आता आपण काय करायचं आहे, हा जो फर्स्ट इक्वेशन आहे या फर्स्ट इक्वेशनमध्ये जिथं ए दिसतोय त्या एमध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. म्हणून याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. आलं लक्षात? आता परत मी हे तुम्हाला तिसरं इक्वेशन मिळालं, ह्याच्या पुढे लिहा सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मला सांगा, समजा ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुटअप केली तर काय होईल बरं? परत ही मी 2 सेकंड इक्वेशनवरून ही एची व्हॅल्यू काढली, पण हीच व्हॅल्यू मी सेकंड इक्वेशनमध्ये काढली तर अख्खं इक्वेशन 0 होऊन जाईल. त्यामुळे काय करायचं, ज्या इक्वेशनमधून तुम्ही व्हॅल्यू काढलेली आहे, ए असू दे, बी असू दे, एक्स असू दे, वाय असू दे, त्याच इक्वेशनमध्ये परत पुटअप करायची नाही. तुमच्याकडे जे दुसरं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पुट करणे म्हणजे सबस्टिट्यूट करणे. आता
आपण इक्वेशन 1 लिहून घेऊया. जरा सुटसुटीत लिहा. ही एक्झाम्पल थोडी सुटसुटीत लांब लांब थोडी अक्षर काढून लिहिली तर आपल्यालाही सोपं पडतं सोडवायला आणि जो चेक करणार असतो एक्झाममध्ये त्यालाही जरा सोपं वाटतं चेक करायला. त्यामुळे आपण लिहिताना सुटसुटीत लिहावं म्हणजे आपल्यालाही त्रास होत नाही. एखाद वेळी समजा गणित आपलं चुकतं कधीतरी जाऊन मग आपल्याला परत चेकिंग करायला आपल्यालाही प्रॉब्लेमॅटिक होतं. त्यामुळे लिहितानाच सुटसुटीत लिहा. आता 3. आता मला एची व्हॅल्यू इथं काय मिळाली आहे 22 - 5b. मी ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुटअप करणार आहे. 22 - 5b प्लस बाकीचं आहे तसंच. आता 3नी ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. 22 × 3 = 66. पाढेपाठ करा. 5 × 3 = 15. 5b 26. पाढे जेवढे तुम्ही जास्तीत जास्त पाठ कराल तुम्हाला असं वाटतं की 4थीपर्यंत 5वीपर्यंत आपल्याकडनं ते शाळेमध्ये बसून पाढे म्हणून घेतात आपल्याकडे 30पर्यंत. मग मुलं मलाही सांगतात रेग्युलर बॅच मी घेते त्याच्यामुळे मुलं मला काय सांगतात मॅडम आमचे पाढे 30पर्यंत पाठ होते 4थीला असताना. अरे काय उपयोग आहे. आत्ता ज्या वेळेला 30पर्यंतच्या पाढ्याची गरज असते त्यावेळेला तुमचे पाढेच पाठ नाहीत. असं करू नका. पाढे पाठ असणं फार महत्त्वाचं आहे. ओके मग आता 66 - 15 आणि हे बघा ह्या 2 सिमिलर टर्म आहेत. ह्याच्यामध्ये पण सिमिलर टर्म म्हणजे काय आता तर ह्याच्यामध्ये पण बी आहे ह्याच्यामध्ये बी आहे ह्याच्यामध्ये बी आहे का नाही आहे तो तसाच लिहायचा. आता ह्या दोघांचं 1 + 1 - म्हणजे होणार सबट्रॅक्शन. 15 मधनं 5 जाणार 10 राहणार 10b राहणार. ह्याचं साईन काय येणार इथं मोठ्याचं साईन द्यायचं जो ग्रेटेस्ट आहे. 15 ग्रेटेस्ट आहे याचं साईन द्या. हे बघा ज्या वेळेला आपण एखादं गणित सोडवतो ना प्रॉब्लेम सॉल्व करतो आपणच आपल्या मनाला एक एक स्टेपला प्रश्न विचारत जायचं म्हणजे गणित चुकत नाही आणि गणित ॲटोमॅटिक बरोबर येत जातं. आता हे 66 इकडे पण कॉन्स्टंट आहे इकडे पण कॉन्स्टंट आहे. ह्याला इकडं घ्या. हा -10b असाच ठेवा. 26 - 66 इकडं घ्या. -10p = आता ह्याचं काय होईल सांगा. हे पहा 1 + a 1 - a या दोघांची होणार सबट्रॅक्शन वजाबाकीच होणार निश्चित. 66 मधनं 26 जातात नेहमी 26 मधनं 66 कधीच जात नाहीत. 66 मधनं 26 जाणार किती उरले 40. पण साईन कुठली घेणार हे पहा मोठा कोण आहे 66 मोठ्याचं साईन काय दिसतंय ते इकडे वापरून घ्यायचं. आता -10b आता दोन्हीकडे मायनस साईन आल्यात बघा दोन्हीकडे मायनस साईन दोन्हीकडे मायनस साईन आल्या इक्वेशनच्या तर त्या दोन्ही कॅन्सल होणार आहेत. म्हणजे पुढच्या स्टेपला 10b = 40 हे दोन्ही प्लस होऊन गेले. ओके आता इथे मल्टिप्लिकेशन चालू आहे म्हणजे हा जो 10 आहे ना हा तुम्हाला इकडे डिव्हिजनला आणायचा आहे. 10 तुम्हाला आणायचं आहे डिव्हिजनला. ओके म्हणजे b = 10 4 जार. आता तुम्ही म्हणाल आमचा 10चा पाढा पाठ आहे 10चा पाढा सगळ्यांचाच पाठ असतो पण मगाशी 22चा पाढा पाठ होता का किती जणांना पाठ होता. आता b 4 आला म्हणजे तुम्हाला 2 व्हेरिएबलपैकी 1 व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 4. आता ही व्हॅल्यू तुम्हाला एची व्हॅल्यू काढायची आहे मग तुम्हाला कुठल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं पाहिजे. ए इथं आहे ए = इथं आहे ना मग 3rd इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं पाहिजे. आता काय लिहायचं सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. आता लिहा इक्वेशन 3 परत लिहून घ्या. बी किती आलाय
4. ह्या बीच्या ठिकाणी तुम्ही बीच्या प्लेसवर 4 प्लेस करताय, रिप्लेस करताय तुम्ही, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये परत बी दिसता कामा नये. 5 चोक 20 म्हणजे एची व्हॅल्यू आली 22 - 20 2. एची व्हॅल्यू आली 2. अशा पद्धतीने तुम्हाला या दोन्ही इक्वेशनमधल्या ए = 2 मिळालं आणि बी = 4 मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व केलेलं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला परत उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढची जी मेथड आहे एलिमिनेशन मेथड ती समजावून सांगणार आहे. तुम्हाला माझी गणित सोडवण्याची, प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पद्धत आवडली असेल, जर काही कळत नसेल तर तसं पण तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला कुठलं उदाहरण, कुठला प्रॉब्लेम सॉल्व करून पाहिजे असेल तर तसं सांगा. लाईक, सबस्क्राईब करा. नमस्कार, बाय बाय.